नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग चीनच्या दौऱ्यावर. द्विपक्षीय चर्चेत सुरक्षा संबंध आणि शस्त्रास्त्र तस्करी या मुद्द्यांना प्राधान्य. पॅरिस हल्ल्याच्या सूत्रधाराचा तपास युद्धपातळीवर सुरू. सिरियातील फ्रान्स रशियाच्या संयुक्त कारवाईत इसिसचे 33 दहशतवादी ठार. पालघर जिल्ह्यातील विविध विभागांची कार्यालय महिन्याभरात कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि हुतात्मा संतोष महाडिक यांच्या पार्थिव देहावर जन्मगावी पोगरवाडी इथं सकाळी 10 वाजता लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार. आता सविस्तर वृत्त. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग काल 6 दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात ते सुरक्षा संबंध अधिक वृद्धिंगत करणं तसंच ईशान्य भारतात होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी यावर उपाय काढण्यासाठीच्या मार्गावर चर्चा करणार आहेत. चीनच्या गृहमंत्र्यांबरोबर चर्चा करण्याव्यतिरिक्त ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली केक्विन यांचीही भेट घेणार आहेत. या दौऱ्यात ते विविध खात्यांचे मंत्र्यांशीही चर्चा करतील. चीन दौऱ्यात उद्या ते सुरक्षेसंदर्भातल्या स्क्वॅट युनिट आणि शांघाय इथल्या कमांड कंट्रोल युनिटलाही भेट देणार आहेत. पॅरिसमधल्या एका उपनगरात फ्रान्सच्या पोलिसांनी काल केलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत एका महिलेसह 2 संशयित दहशतवादी ठार झाले. उपनगरातल्या एका इमारतीत पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार लपला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली. मात्र त्यामध्ये पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार अब्देल हमीद अबाऊद नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बंदुकीच्या 5000 फैरी झाडल्या. मात्र त्याच दरम्यान एका संशयित महिला दहशतवाद्यानं आत्मघाती स्फोट घडवून आणला असं पोलिसांनी सांगितलं. पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्स आणि रशियानं सिरियामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये गेल्या 3 दिवसात इसिस या संघटनेचे 33 दहशतवादी ठार झाले आहेत. गेल्या महिन्यात इजिप्तमध्ये रशियन विमानाला झालेल्या अपघाताला इसिस जबाबदार असल्याचा दावा रशियानं केला आहे. त्यामुळे इसिस विरोधातल्या कारवाईत फ्रान्सला रशियाची साथ मिळाली आहे. पालघर जिल्ह्यासाठी असलेली विविध विभागांची कार्यालय महिन्याभरात कार्यान्वित करण्यात यावीत. पालघरमध्ये स्मार्ट सिटीच्या धर्तीवर टाउनशिप विकसित करतानाच पुढील 3 वर्षात जिल्हा मुख्यालय उभारणीचं काम पूर्ण करावं. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती पालघर इथं करण्यात आली आहे त्यांनी तातडीनं रुजू व्हावं, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालयामध्ये नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या विविध विषयांचा आढावा घेणारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की पालघर जिल्हा निर्मिती होऊन वर्ष झालं आहे. या ठिकाणी जिल्हा मुख्यालयाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. विविध विभागांनी रिक्त पदांबाबतचा अहवाल तातडीनं सादर करावा. कोकण विभागीय आयुक्तांनी त्याबाबत समन्वय करून तातडीनं रिक्त पदांबाबतचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शासनाच्या वस्त्रोद्योगाच्या नव्या धोरणानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक क्षेत्रात 12 टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. विदर्भातल्या औद्योगिक संघटनांबरोबर नागपुरातल्या उद्योग भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शेतीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी निकामी भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. समतोल औद्योगिक विकास हे राज्य सरकारचं ध्येय असून राज्यात 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचंही देसाई यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात सुधारणा सुचवणारा 7व्या वेतन आयोगाचा अहवाल आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. न्यायमूर्ती ए के माथुर यांच्या नेतृत्वाखालील 4 सदस्यांच्या आयोगानं हा अहवाल तयार केला असून यातल्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून अंमलात येतील. वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात दर 10 वर्षांनी सुधारणा करतं. यापूर्वीच्या 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2006 पासून अस्तित्वात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातले सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती तीरथ ठाकूर यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकूर यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल शिक्कामोर्तब केलं. विद्यमान सरन्यायाधीश एच.एल. दत्तू हे येत्या 2 डिसेंबरला सेवानिवृत्त होत असून 3 डिसेंबरला न्यायमूर्ती ठाकूर देशाच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती ठाकूर यांचा कार्यकाळ 4 जानेवारी 2017 पर्यंत राहणार असून ते देशाचे 43वे सरन्यायाधीश असतील.
IPL क्रिकेट स्पर्धेतील सट्टेबाजी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कारभारात सुधारणा करण्यासंबंधी निकाल देणाऱ्या खंडपीठाचं नेतृत्व न्यायमूर्ती ठाकूर यांनी केलं होतं. राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानानंतर फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदांची पावलं आता प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनं पडली आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातल्या सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई या 4 नगरपालिका आणि मलकापूर नगरपंचायतीनं हागणदारी मुक्तीच्या दिशेनं राज्यात सर्वाधिक यश मिळवलं. आता सातारा जिल्ह्यातल्या या नगरपरिषदांनी प्लास्टिक मुक्तीचा नारा देत प्रत्यक्ष कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. प्लास्टिक कॅरीबॅगचे दुष्परिणाम लक्षात घेऊन शहरातल्या नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून कागदी तसंच कापडी पिशव्यांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनीही प्लास्टिक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 4 पथकं तयार केली आहेत. तसंच फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी याबाबत शहरातले व्यापारी, किरकोळ विक्रेते तसंच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपल्या शहरातून प्लास्टिक कॅरीबॅग हटवण्याबाबत प्रबोधन केलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या चिरनेरजवळच्या रानसई इथल्या आदिवासी आश्रमशाळेत शिक्षकानं केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागल्याचं अनोखं चित्र पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळेत 2012मध्ये बरतोड गुरुजींनी प्रवेश केला आणि काही काळातच ही शाळा मुलांच्या किलबिलाटानं गजबजून गेली. गुरुजी रानसई वाडीतलेच असल्यामुळे मुलांना आणि पालकांना आश्वासक वातावरण निर्माण झालं. बरतोड गुरुजींनी शाळेत विविध उपक्रम राबवून मुलांमध्ये शिक्षणाविषयी गोडी आणि स्पर्धेचं वातावरण निर्माण केलं. मित्र माझा सोबती हा उपक्रम असा आहे की एक मुलगा त्याला आपण जसं आपण दत्तक घेतो तसा एक मोठ्या मुलाला एक लहान मुलगा आम्ही दत्तक द्यायचो आणि तो मुलगा घेऊनच त्याला शाळेत यायचा. त्या ज्या मुलाची जास्त उपस्थिती राहील त्यांना आम्ही बक्षीस देतो. पेन असेल, पेन्सिल असेल किंवा वही असेल, असं थोडंच म्हणजे मोठं बक्षीस नाही, परंतु त्याच्या मनाला एक प्रोत्साहन यावं यासाठी तो एक केलेला आमचा प्रयत्न होता आणि हा उपक्रम आमचा खूपच सक्सेसफुल झाला. दररोज प्रत्येक मुलानं एक स्पेलिंग म्हणावं असा उपक्रम राबवून त्यांच्यामध्ये इंग्रजीविषयी गोडी निर्माण केली. रानसई या आदिवासी वाडीमध्ये विजेची समस्या असल्यामुळे बरतोड गुरुजींनी संगणक प्रशिक्षणासाठी लॅपटॉपचा वापर सुरू केला असून त्यांचंही विद्यार्थ्यांना आकर्षण वाटत आहे. नाशिक जिल्ह्यातील निळकंठ दर्शन गडाख या तरुणानं परीक्षेच्या प्रकल्पासाठी उसाचा रस काढणारं एक नाविन्यपूर्ण यंत्र तयार केलं आहे. BE मेकॅनिकल झालेल्या निळकंठची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याच्या वडिलांनी 10 वर्षांपूर्वी शेतीसह रसवंतीगृह सुरू केलं होतं. गेल्या 10 वर्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे निळकंठ उसाचा रस काढताना यंत्रात कोणाचं बोट जाणार नाही, कोणताही अपघात होणार नाही, स्वच्छ रस कसा मिळवता येईल या गोष्टींचा विचार करून हे यंत्र तयार केलं आहे. या यंत्रासाठी निळकंठ बँकेकडून 2.5 लाखांचं कर्ज घेऊन विविध कारखान्यांमध्ये याचे भाग तयार करून हे यंत्र तयार केलं आहे. यासाठी त्याच्या बहिणीनंही मदत केली. या यंत्रात स्प्रिंकल सिस्टीम लावल्यामुळे दर 5 तासांनी या यंत्रात उरलेल्या उसाच्या रसाची घाण आपोआप स्वच्छ धुवून निघते. या यंत्राच्या पेटंटसाठी निळकंठ अर्ज केला असून या यंत्रातील नाविन्यामुळे आपल्याला याचं पेटंट मिळेल असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे. या यंत्रामुळे निळकंठच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्याबरोबरच वाटसरूंना स्वच्छ उसाचा रसही उपलब्ध होत आहे. त्याच्यामध्ये असणारे सर्व प्रॉब्लेम जे काय आहे, बरेचसे प्रश्न आहेत आणि इतर लोकांचे पण खूप हात जाणे हे सर्व बघितले होते आणि त्यामुळे मला पूर्णतः स्वयंचलित पद्धतीचं रसवंतीचा क्रशर बनवण्याची कल्पना आली. ऊस क्रशरमध्ये घालताना हात जाण्याचे धोके राहायचे जुन्या सिस्टीममध्ये आणि सगळी उघडी यंत्रणा होती. धूळ कचरा वगैरेचा प्रादुर्भाव जास्त राहायचा आणि ते सगळं टाळायचं होतं म्हणून त्यांनी त्याच्यावर विचार केला. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 98वी जयंती. यानिमित्त देशभरात कौमी एकता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद इथं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. नाव ठेवलं इंदिरा. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बाळकडू इंदिराजींना आजोबा मोतीलाल नेहरू तसंच वडील आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडूनच मिळालं. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी अशा थोर व्यक्तींचा सहवासही त्यांना लाभला. त्यांचं उच्च शिक्षण झालं परदेशात. 1942 साली त्यांचा विवाह झाला फिरोज गांधी यांच्याशी आणि इंदिरा नेहरू इंदिरा गांधी झाल्या.
वडील पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या कामात इंदिराजींचा सक्रिय सहभाग होता. राजकारणात इंदिराजींना रस होताच. काँग्रेस कृती समिती आणि सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा, माहिती आणि नभोवाणी मंत्री अशी पदं त्यांनी भूषवली. 1966 मध्ये त्या देशाच्या 5व्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांच्या कारकिर्दीतच भारतानं पहिली अणुचाचणी पोखरण इथं 1974 साली केली. बांगलादेश उभारणीच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा तसंच देशाला बलशाली बनवणारा होता. अंतराळ क्षेत्रात भारत यशस्वी झाला. त्यांनी अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी प्रथम प्रश्न भारतासंदर्भातच विचारला. ऊपर से भारत कैसा दिखता है आपको? जी मैं बगैर किसी झिझक के कह सकता हूँ कि सारे जहां से अच्छा. बँकांचं राष्ट्रीयकरण, कृषी उत्पादनात वृद्धी हे त्यांच्या कारकिर्दीतले महत्वाचे टप्पे. त्यांची ही तेजस्वी कारकीर्द खंडित झाली 31 ऑक्टोबर 1984 रोजी. तेजस्वी, मनस्वी, यशस्वी अशा इंदिराजींना भारतीय नागरिक कधीही विसरणार नाहीत. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी आज सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिव देहावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. काल सकाळी कर्नल महाडिक यांचा पार्थिव देह नवी दिल्लीला आणण्यात आला. त्यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शूरवीराला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर महाडिक यांचा पार्थिव देह विशेष विमानानं पुण्यातल्या नॅशनल वॉर मेमोरियल इथं आणण्यात आला. सदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांनी पुष्पचक्र अर्पण करून महाडिक यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसंच कर्नल महाडिक यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर रात्री कर्नल महाडिक यांचा पार्थिव देह सातारा इथल्या त्यांच्या घरी नेण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख आदींनी महाडिक यांचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. काही वेळापूर्वीच महाडिक यांचा पार्थिव देह त्यांच्या पोगरवाडी या मूळ गावी नेण्यात आला असून 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. पुण्यात नवमहाराष्ट्र संघाच्या वतीनं राष्ट्रीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली असून काल या स्पर्धेचा प्रारंभ झाला. या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात प्रत्येकी 8 संघ आपलं क्रीडा कौशल्य पणाला लावणार आहेत. खो खो सारख्या रांगड्या खेळाला व्यापार प्रसिद्धी मिळावी तसंच सरकारनं या खेळासाठीही अर्जुन पुरस्कार द्यावा असं मत कृष्णकुमार गोयल यांनी या स्पर्धेचं उद्घाटन करताना व्यक्त केलं. 21 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 30 लाख रुपयांची बक्षिसं देण्यात येणार आहेत. मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली आंध्र प्रदेशातील पूरस्थिती आता पूर्ववत होऊ लागली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन मदत दलाच्या सहाय्यानं नेल्लोर जिल्ह्यात मदत आणि सहाय्य मोहीम वेगात सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नई आणि नेल्लोरचा संपर्क तुटला आहे. यामुळे कोलकात्याहून येणाऱ्या रेल्वेची वाहतूकही अन्य मार्गावर वळवण्यात आली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. नेल्लोर जिल्ह्यात 61 पुनर्वसन शिबिरं उभारण्यात आली आहेत. दरम्यान चेन्नईसह तामिळनाडूतील पावसाचा जोर आता ओसरला असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आंध्र प्रदेशमध्ये आगामी 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग चीनच्या दौऱ्यावर. द्विपक्षीय चर्चेत सुरक्षा संबंध आणि शस्त्रास्त्र तस्करी या मुद्द्यांना प्राधान्य. पॅरिस हल्ल्याचा सूत्रधाराचा तपास युद्धपातळीवर सुरू. सिरियातील फ्रान्स रशियाच्या संयुक्त कारवाईत इसिसचे 33 दहशतवादी ठार. पालघर जिल्ह्यातील विविध विभागांची कार्यालयं महिन्याभरात कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि हुतात्मा संतोष महाडिक यांच्या पार्थिव देहावर जन्मगावी पोगरवाडी इथं सकाळी 10 वाजता लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.